नमस्कार, मोदकमाई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख. चला तर मग आज आपण बघूया वालाची खिचडी. तर त्यासाठी 2 दिवस आधी प्रोव्हिजन चालू. तर इथे मी वाल पहिले स्वच्छ धुवून घेतले. कडवे वाल आहेत, ते गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आणि हे जवळजवळ 1 रात्र पूर्ण भिजून द्यायचे आहेत आणि मग ह्याची पुढची प्रोसिजर नेक्स्ट डे चालू होते. तर हे बघा, मी असं गरम पाणी केलं आहे आणि आता थंडी आहे तर जरा गरमच घ्यायचं, अदरवाईज कोमट पाण्यात पण चालतात. तर हे मी झाकून व्यवस्थित ठेवून देणार आहे. आणि आता आपल्याला जी ही खिचडी करायची आहे ही CKP स्टाईलची खिचडी आहे. तुम्ही नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करायला विसरू नका आणि अशी खिचडी करून बघायला अजिबात विसरू नका, कारण की ही इतकी टेस्टी लागते ना. जशी कोलंबीची खिचडी आहे तशीच ही, फक्त आपण वालाची करतो आहे. तर हे बघा, नेक्स्ट डे सकाळी मॉर्निंगला मी उठल्यावर पहिले हे व्यवस्थित पुन्हा धुवून घेतले आणि हे सगळं पाणी गाळून घेतलं. आणि इथे आपण हे वाल सगळे गाळून घेतोय. यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता नेक्स्ट प्रोसिजर अशी असते की हे आपण थोडा वेळ पूर्णपणे याच्यामधलं पाणी निथळून मोकळं कोरडं करून घ्यायचं आणि मग ते बांधून ठेवायचे. तर फर्स्ट आपण ह्याला गरम पाण्यात भिजत घातलं होतं. सेकंड आपण ह्याचं नेक्स्ट डे ह्याचं पाणी काढून ही निथळत ठेवलेत आणि त्याच दिवशी सेम डेला पाणी निथळल्यानंतर थोड्या वेळाने आपण हे एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे, घट्ट गरम उबदार ठिकाणी. आता माझ्याकडे ना एक छान पिशवी आहे, ह्याला ना झाकण घालून ठेवायचं, नाहीतर काय होतं त्याच्यावर केमरं वगैरे बसतात. त्यामुळे असंच ठेवायचं नाही आणि एकदा केमरं बसले ना तर धान्याला मोड यायला प्रॉब्लेम होतो. तर हे बघा, हे असे कोरडे झालेले आहेत. आता माझ्याकडे ही जी पिशवी आहे ही खास आपले कडधान्य वगैरे भिजत घालण्या म्हणजे मोड आणण्यासाठी ही कामाला येते पिशवी. ही टर्किश टॉवेलची आहे, छान उबदार आहे. तर मी यामध्येच शक्यतो आपले कडधान्य मोड आणायला ठेवते. ही अशी छान घट्ट बंद करून घ्यायचं आहे. ह्याला वेलक्रो आहे आणि इथे ही बंद करून एका टोपलीमध्ये मी ठेवली, कारण ती पण उबदार आहे, वेताची टोपली. आणि ती टोपली मी मायक्रोवेव्हमध्ये अशीच्या अशी उचलून ठेवली होती. आता त्याच्या नेक्स्ट डे मॉर्निंग आपल्याला हे इथे मोड आलेले आहेत. याला थोडी थंडी असल्यामुळे कमी मोड आलेले आहेत. तर हे आपण आता गरम पाण्यात घालून ठेवायचे आहेत, म्हणजे ते भराभर सुटतील. तर मी इथे हे गरम पाणी घेते आणि त्यात सगळे आपले वाल घालून घेणार आहे. त्यात घातल्याच अगदी लगेच ते सुटायला मोकळे होतात. सालं एक बाजूला व्हायला चालू होतात. थंडी नसेल तर अगदी छान मोड येतात, थंडी असेल तर थोडे कमी येतात. अजून मी म्हणजे 1-2-3 तास जरी ठेवले असते तर अजून छान मोड आले असते, पण मला तेवढा वेळ नव्हता. मला आज कुठल्याही परिस्थितीत खिचडी बनवायची आहे, कारण की आम्हाला उद्या गावाला सकाळी निघायचं आहे, त्यामुळे ही घाई. हे पहा, ते इतके इझिली ते निघत आहेत, काहीच टेन्शन नाही. म्हणजे आपले वाल छान झालेले आहेत, व्यवस्थित सुटत आहेत. चला तर मग मी आता ना हे सगळे वाल सोलून घेते आणि मग आपण पुढच्या तयारीला लागूया. तोपर्यंत मी एक साईडला नारळाचं दूध काढून घेतलं आहे, आलं लसणीची पेस्ट बनवून घेतली आहे. इथे आपले वालही सोलून झालेले आहेत.
अगदी 2 तास लागला मला एवढे वाल सोलायला, भरपूर आहेत वाल. तर आधी याच्यासाठी वाटण लागणार आहे. तर मी इथे कांदा भाजून घेते. एक साईडला खोबरं किसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं. तर आपण जे नॉर्मली वाटण बनवतो कांदा खोबरं भाजून, ते वाटण बनवून घ्यायचं आणि आलं लसणाची पेस्ट बनवून घ्यायचं आहे. बिना तेल घालता आपण आधी कांदा भाजायचा, नाहीतर मग तो चांगला लाल होत नाही. आता भाजत असताना यावर आपल्याला काही सुके मसाले म्हणजे अख्खा मसाला घालायचा आहे. तर इथे मी दालचिनी घातली आहे. त्यावर आपण काळी मिरी आणि लवंगा घालून घ्यायचं आहे. हे वाटण आपण बऱ्याच प्रकाराला घालू शकतो, म्हणजे आपली मसूरची आमटी, कुठल्याही प्रकारच्या आमट्या करायलाही हे वाटण वाटू शकतो आपण, किंवा चिकन बनवायचं असेल तरीही हे वाटण यूज होतं, चिंबोऱ्या बनवायला यूज होतं, काही आपल्या उसळी असतात त्यांना यूज होतं. तर असं हे वाटण आपलं कायम रेडी ठेवायचं. आता मी याच्यात, माझ्याकडे ना अख्खे धणे नाही आहेत म्हणून मी 2-3 चमचे याच्यामध्ये धणा पावडर घालून घेते. अदरवाईज तुम्ही 2 चमचे धणे घातले तरी चालते. जे कांदा भाजून घेतला त्याच्याबरोबर दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि धणे हे सर्व घालून आपण छान परतवून घ्यायचं. आता आपण थोडंसं तेल घालू शकतो या स्टेजला, कारण की नाहीतर मसाला आपला जळू शकतो. कारण आपण इथे धणे पावडर घातले, धणे अख्खे धणे असते तर ते कदाचित नसते लागलं. हे पहा, थोडंसं अगदी तेल घालायचं आहे. या वाटणाला तेल जास्त नाही वापरायला लागत. आणि आता यामध्ये आपण जो सुकं खोबरं किसून ठेवलं आहे, मी 2 वाट्या सुकं खोबरं घेतलं आहे. थोडंसं वाटण जास्तीचं केलं आहे, कारण मला अजूनही वाटण लागणार आहे, बाकी पण काही प्रकार बनवायचे आहेत म्हणून. तर आता मी इथे आपली खिचडीची तयारी करते. याला उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आणि तो परतून त्याच्यात आलं लसणीची पेस्ट घालायची आहे. आणि आलं लसणीच्या पेस्टचा एक कच्चट वास निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी घातले हळद आणि तिखट. हे साधं तिखट आहे, लाल मिरची पावडर. तर आपल्या अंदाजाने आपण तिखट घालून घ्यायचं. थोडंसं हिंग, हे सर्व छान एकदा पुन्हा परतून घ्यायचं. धणे पावडर पण घालायची आपण थोडीशी हवी तर. हे पहा, मस्त तेल सुटल्यानंतर ही जी वाटी आहे, या वाटीने मी जवळजवळ 2.5 वाटी भरून डाळिंबे म्हणजे कडवे वाल आपले सोललेले घेतलेत. आणि ह्याच वाटीने जवळजवळ 5 वाट्या तांदूळ मी धुवून साईडला ठेवलेत, निथळत पाणी. तर आपण हे छान परतून घ्यायचे. आता यात आपण जो वाटलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा, ते घालून घ्यायचं आहे. हे पहा, तर इथे आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे तळलं वाटण आहे याची रेसिपी तुम्ही आत्ता बघितली. तर हे वाटण आपल्याला खूप प्रकारच्या आमट्या बनवायला उपयोगी पडतं, उसळी बनवायला उपयोगी पडतं. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला चिकनचा रस्सा या वाटणामध्ये बनवता येतो, किंवा भरली वांगी, भरली अंडी, बरेच प्रकार यात बनवता येतात. तर तुम्ही हे वाटण जरूर बघा, चेक करा कसं करते. बऱ्याच वेळा मी याची रेसिपी दाखवलेली आहे या वाटणाची.
तर आता आपण हे सगळं वाटण आणि आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते बाजूला ते सर्व घालून एकसारखं करून वरनं गरम पाणी घालायचं आहे. हे उकळतं पाणी घातल्यामुळे आपली कुकिंग प्रोसेस फास्ट होते. अदरवाईज सगळं गरम असताना वरनं थंड पाणी घातलं की मग थोडीशी कुकिंग मंदावते आणि भात मोडला जातो. तर आपण नेहमी असं गरम उकळतं पाणी वरनं घालावं. तर आता हे साधारण अंदाज घेऊन आपण पाणी ठेवायचं आहे आणि जसं नॉर्मली आपण 1.5 पट पाणी ठेवतो तेवढंच ठेवायचं आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये नारळाचं दूध ॲड करायचं आहे. तर मी आत्ता हे थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेणार आणि यामध्ये आपण अजिबात आत्ता मीठ घालत नाही आहे. जेव्हा अर्धं कच्चं होईल भात किंवा वाल आपले अर्धे कच्चे राहिले की मग त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. तोपर्यंत एक झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी इथे मीठ घालते आणि आपल्याला भात अजून शिजायचा बाकी आहे, तो आपण नारळाच्या दुधात शिजवणार आहोत. इथे मी नारळाचं दूध घालून सर्व पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे. थोडंसं आपण जसं साधारण तिखट जे खातो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 1-1.5 चमचा थोडंसं जास्तच घालायचं जे काही आपण घालू ते, कारण एकदा नारळाचं दूध घातलं की तो तिखटपणा कमी होतो. तर इथे आपला भात झालेला आहे. यावर आता भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपण भात सर्व करताना यावर तूप घालायचं आहे. खूप सुंदर लागतं आणि त्याबरोबर जे काही पापड, कोशिंबीर, लोणचं घेऊ शकतो. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच बेल आयकनवर पण क्लिक करा, जेणेकरून जे काही मी व्हिडिओज बनवते त्याचा पहिली रिंग तुमच्याकडे वाजेल.